युनायटेड वे मुंबई आणि इकोरिच यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे CSR या प्रोजेक्ट अंतर्गत रस्ता सुरक्षा अभियान हा उपक्रम राबवला जातोय। या अंतर्गत परिसरामध्ये रॅली काढण्यात आली। युनायटेड वे मुंबई आणि इकोरिच या संस्थेचा एकूण 35 शाळांमध्ये हा उपक्रम सुरू आहे। इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम, सेमी मीडियम तसेच महानगरपालिका शाळांचा देखील यामध्ये समावेश आहे। इयत्ता 5वी ते 9वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा नियमाबाबत जनजागृती करण्याचा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे। मुलांचा अपघात होऊ नये तसेच त्यांना वाहतुकीचे नियम माहिती असणे गरजेचे आहे। काळजी व अपघाताचे परिणाम याबाबत त्यांना प्रकल्पाच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं जातं। या उपक्रमाचा एक भाग म्हणून जुने राजदूतकडून शाळेतील शिक्षकांनी पथनाट्य बसवून घेतले। जानेवारी महिन्यात रस्ता सुरक्षा अभियान असल्या कारणाने जनजागृती करण्यासाठी मॉडर्न एज्युकेशन सोसायटी अशोकनगर आणि युनायटेड वे इकोरिच CSR प्रकल्प यांच्या माध्यमातून अशोकनगर परिसरात रॅली काढण्यात आली। हेल्मेटचा वापर करणे तसेच वाहतुकीचे नियम पाळणे याबाबत देखील विद्यार्थ्यांनी जनजागृती केली। त्याचबरोबर पथनाट्याच्या माध्यमातून अपघात कसे होतात ते टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम कसे पाळू शकतो, अपघात होणार नाही यासाठीचे काही सीन या ठिकाणी मुलांनी पथनाट्याद्वारे प्रसारित केले। अरे मला इंस्टाला नोटिफिकेशन आली वाटतं। आई खेळणीची दुकानात थांब ना। अगं आई चल ना। थांब ना। जाऊ दे तू एक मिनिट मीच जाते। आई गं, अरे ऍक्सिडेंट झाला। ओ ताई तुमच्या मुलीचा ऍक्सिडेंट झाला। तुझं परी अरे नको थांब। अहो दादा व्हिडिओ काय काढते, ॲम्ब्युलन्सला फोन करा, तिचा जीव जाईल। अहो थांबा, तुम्ही इंस्टावर माझी नोटिफिकेशन अहो पण आपल्याला खूप मागात पडेल, पटकन ॲम्ब्युलन्सला फोन करा। हो बरोबर म्हणताय तुम्ही। हॅलो ॲम्ब्युलन्स, हॅलो इथे ॲक्सिडेंट झाले, लवकर या। तिला उचल ना। अंबिका स्वीट्स या ठिकाणी हे पथनाट्य सादर करण्यात आले। हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक अनिल माळी, चंदन मिरके, संदीप गायकवाड, कविता खांडबहाले, योगिता शेजवळ, दिंडे श्वेता तसेच इकोरिच संस्थेच्या प्रकल्प समन्वयक प्रतिभा हळदे, सुवर्णा पाटील, कोमल शिंदे यांनी देखील परिश्रम घेतले। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।